काय बाई काय बाई काय काय करतात बाई बाया बाई पोरी सुरी सारख्या नाचतात बाई. अंग बी काय लवचिक हाय बाई यायचं. माता बाई झुकून टिकून हालत दुखतात माय. असं नाचा लागते बाई. नाचलं की मग अंग जरसक लवचिक राहते बाई. काय बाई पण मला सरवही लागते माय. लहानपणी बाई अशी झक्काच नाचू मी. अव जिथे तिथं बँड वाजला की ताल मलाच सुटे. मग काय तर बाई अशी थै 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 नाचू बाई मी. घोंगरं लावायचे पाय ना पडे मले. बोलता बोलता बोलली बी चकते मा काम. अव माय पायाले घुंगर बांधायचं काम ना पडे असं म्हणायचं होतं. उलटच म्हणलं की काय बाई बाई नाचते इले तर घुंगर दिले तर बाई छन 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 माय बाई. हो माय या गाण्यावर बी नाही पा माय या गाण्यावर कशी नाचते बाई. कुठे गेली हो रंजनी. माय म्हटलं ते बलकरच बसेला रंजना. माय होती बसेला आज कावस. अव का रंजना काय आते बाई ये ना बाय ना. काय बाई या फोनातल्या बाया पाना पुरी सुरी सारख्या. या बाईले माय 2 लेकरं आहेत. या नाही कोण तुम्हाला काही माहित नाही. पाना या बाईले 2 लेकरं आहेत. काय बाई नसते काय माय माय हिचा अंगात काय काय हड्ड्या आहेत की नाही तू. रंजना तर फोन पाहत बसली. किती मोठा भांड्याचा गराळा पडला. ते धुणं राहिलाय. ते आशा एकलीच करून राहिली. जाणं करू लागलं काही. थांबा बाई आते बाई घरी तसं दारी जीवाले सुख नाही माझ सण भरी. सांग आता आता एकली करून राहिली मग ते धुणं धुईन तर तू भांडे घासतीची. ते मशीनला काय झालं काय माहित बाई. ते मशीन घोंग घोंग करून राहिली फिरून नाही राहिली. ती म्हणते काही बिघडलं त्याच्या मशीनीतलं. मध्ये हाताला धुवून राहिली. भांडे पडेल आहेत. जरा तू भांडे घासत त्यातलं. दोघी मग धंदा करा मग दोघी पायात बसा. अति येऊन बसली अशी का पाहुणीन होईस का. कोणत्या धंद्याला हात लावत नाहीस तू. पाहुणीन होईस काय. आत्या बाई बसू द्या आता घंटाभर. खाल्लं तर पचलंही नाही माय उत्सक. आता तर खाल्ल्या खाल्ल्या अशा पहिले कुठे झालं ते लग्न आले. राहू दे ना म्हणा पोळू दे ना म्हणा. उन्हाळ्याच आहे. संध्याकाळी 6 वाजता कपडे धुतले तर 7 वाजे लोक वाढतात. थोडं ऊन आहे का माय बाई. आणि काय एवढं घाई आहे. राहू द्या ना मशीन पहिले दुरुस्त करा ना म्हणा. शहरात राहतात ना काय कामाचं माय. याच्यापेक्षा आपण खेळातलं पुरलो. खेळात येतात दुरुस्तीवाले. शहर असून काय कामाचे गट बाय. मशीन दुरुस्त करा म्हणा मग धुवा म्हणा कपडे. उगाच हातानं दूध बसणं बाई. द्याच्या बाईले काही धंदा नाही बाई. पाहू द्या बाई घंटाभर आता तर फोन हातात घेतला. अति पाहिलं का म्हटलं या घरात ते वायफाय लावेल आहे माय बाई. अशा बाईच्या घरी कायची काय गमी माय बाई. इंटरनेट असं लपलप करतच नाही बाई. मा फोनातलं इंटरनेट बाई फक्त हिरकेच घेते बाई. जसं त्याला चक्कर येते गोल 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 फिरतच राहते माई. एक व्हिडिओ पाहिले 4 घंटे लागतात. अति पानाकाचं भुरकून जाते. हे या ना तुम्ही बसा जरसा जीवनाचा आनंद घ्या. काय नाही आते बाई आयुष्यभर इकडे पाहता तिकडे पाहता काम काम काम. जरसा आरामही कराव नाही स्वतःला करायचं तर सुनेल तरी करू द्या. माई आरामावर जडतात बरं पाय लंबे केले बाई. आता करू द्या बाई. त्या अशा बाईले म्हणा रायसान तर थांबा घंटाभर घाशीन मी भांडे. धुणं तर काही धुत नाही बाई. माझ कंबळलं लय दुखून राहिलं बाई. रात्री काही जप नाही लागली बाई मले त्या कळकल्या गादीवर. काय माई याच्या घरी गादी आहेत व ढंगणार मले पान बेल फुलवा दिसतातच बदल्या साजऱ्या. जप लागत नाही बाई मले. कमाल आहे बाई या रंजनाची. आपण एक म्हणाव तर 10 म्हणते पण का मला हात लावीन तर शर्यत. काय खाल्लं होतं काय मी तिच्या मायने गेले जन्माला घालताना. इथे ऐदे बोळ्याची पोरगी जन्माला घातली पण आमच्याच नशिबी आली. मनसांत भांडणं नाही मनसांत वा पुढे. आते बाई तुम्ही सरबत गिरबत घेता का. हो कर बरं मग. मुलं ऊन तापून राहिला आहे ना. कर ते फिरतात लिंब आहे. कर बरं मग सरबत घेतो मग मी. मग तेच तर म्हटलं तुम्ही करसान तर मली आणजा 1 प्याला. लयच बाई गरमी आहे बाई. आपल्या गावात पुरलं बाई एवढी गरमा नाही होत बाई. अति बाई मला जशी काही अलगच न्यारीच गरमी होती बाई. तुम्ही करसान तर 1 प्याला दे जा बरं मले. माया उलशी साखरा शिल्लक टाक जा बाई. मला काही सुगर नाही. तुम्ही खाता बाई पीक कडक. मला काही गळ नाही लागत मा बाई. हो आता माय बाई काय खाऊन राहिली माय 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 माय. आता बाई पाना इनं भाजीपाला उकळला बाई. व माय ती पाणी पेती की काय आता माय बाई व. उकळेल गोबी खाते बाई. हे जगते कायले व माय. जगतोच कायले बाय बाई व. देवा देवा आपण नाही खाऊ शकत बापा. पाना आते बाई जगात दुनियात लोक कसे जगून राहिले पाना जरा. तू पाय ना दोघी सासूना पाय सांगते घर कोण पाय. तू पाय तुला नाही जगाच्या पाठीवर पुढे जावं लागते. हलवल्या अंगावर पडत नाही कोणाच्या. बेसराम बोलायची सासूले म्हणते सरबत कर सांगा मले द्या. घोडभर सरबत करून देत नाही. हे शिकवलं का तुला माय बापाना. आली तशी पाहून राहिली मी. उलशी कामाला मदत करत नाहीस. त्या अशाच करावं समज. आता माय बाई आते बाई काय माय बाई काय नाही केलं मी. सकून चहा केला तर चहाचे भांडे घासले काय. ती मी काही दिवस फिरायला आली आरामाला आली म्हणलं. तर ती काय धंदाच करू का मग. काय फायदा मग. याच्यापेक्षा तर मला घरी राहायला पुरलं असतं. धंदाच करायचा होता अति होता. आणि त्या अशा बाई गावाला येतात तर मी म्हणत नाही का राहू द्या मीच तर करतो समजा धंदा. मग आता आपण त्याच्या घरी आलो तर तेच करायला पाहिजे. होत नाही त्याच्या चंद बाईला आले पाहिजे.
कालच्या साड्या म्हणलं ना, आशा बाईला म्हणलं मा साड्या म्हणलं फल पिकूल टाका, तो म्हणत की इतक्या लवकर देणार नाही. टेलरच्या शिलाईच्या धाकानं आशा बाईनं माझी साडी ब्लाऊज शिवायला टाकलं नाही. मला गप्प येत नाही काय. मी म्हणलं आता आपण साजरी घालून गेली असती. गावातल्या बाया आता मी गेली की पायतीनच ना. पुण्याहून आली तर जराशीक म्हटलं जातो काच मला ब्लाऊज शिवून नाही दिला म्हणलं आशा बाईनं. मला काय समजत नाही काय, शिल्लक पैसे दिले असते तर काय त्या टेलरनं शिवून नसतं दिलं काय. तिथं लय मॅ फॅशनेबल असतात, 100 बळकन एखादं म्हणलं साजर त्या लटकनावाला ब्लाऊज शिवतो. काच मग आता काही कोणती इच्छा पूर्ण होईन तर शर्यत माझी इच्छा नाही करत कोणी पुरी. आणि का वाटते बाई मी म्हणून ड्रेस घेतो तर तुमच्या कोण नक्की एवढं फुगलं होतं. आम्ही काय एवढं म्हातारे झाली का, मला का ड्रेस साजरा दिसत नाही का. मी काही कोणती कोण फुटली काय. साजरे स्लिम ड्रीम हा मी लोड चवडीच्या शेंगीवानी. किती साजरा ड्रेस दिसला असता मला. अतून जाता जाता मी साजरा ड्रेस घातला असता, गावात गेलं असतं तर 4 बायानं मागं पाहिलं तरी असतं. तुम्हाला नाही खपलं असतं ना म्हणून घेऊन नाही दिला मला, है ना. त्या अशा बाई घालत नाही का ड्रेस. ओय तुफानाचा माहेर मी का तुला नाही म्हटलं काय. तू तर घालत नाहीस. मी फालतू बोलायला होते. मागच्या वारीन घेतला होता का ते ड्रेस. पण तू अगोदर घातला पडेलच नाही तसा म्हणून तुला म्हणलं काय रंजना तू घालशील नाही घेतो कायले. लगेच आला तुला फुगा नाही तेवढ्याचा घेतला का नाही तर का मी नाही म्हणलं नाही का तू कोणती गोष्ट माही. एवढी सासूची आज्ञा घरात आली का तू. सासूला नाही म्हणलं म्हणून तू ऐकणारी असं माझ्या वयकीचीच नाहीस तू. नाही तुला कोणत्या सकाळचे म्हणून तेवढे भांडे घासत ते नाही होऊन राहिली. 17 सुना होऊन राहिली मला. पण जागोल्या अंगावर हलत नाही. हलवल्या अंगावर पडत नाही भादू पैसा. हे मला बोलून गेले मला भादू पैसा म्हटलं. आता तर मी याच्यापेक्षा लोड होतो. या बाईपेक्षा थैथे नाचतो. थांब हे काय खाती उकडेल फुलगोबी. मी बी खातो आजपासून उकडेल फुलगोबी. मला भादू पैसा म्हणते माझ्या सासूची लहान झाली आता. जाऊ दे कोण म्हटलं म्हणून का आपण का जीवावर या लागते का. एवढी पंचटली उकडेल गोबी खाऊन मी काय रोज मरू काय. माझ्या सासूले काय बोलत बसते बोल ना म्हणा. तिने मला बदू पैसा म्हणू काय ठस पैसा म्हणू काय मायावर काय फरक पडणार आहे. चाल बाई जराशी पाहतो बाई माय बाई हे काय आता माय दोघंही करतात का व्हिडिओ. माझ्या घरच्या बोल दाखवा लागेल बाई. आमच्या घरचा हे माळतो बाई बोलत नाही कोणाच्या देखत व्हिडिओ कोई करीन माय मा संग. पाय बाई कसा साजरा नाचते बाई सरावर आईच्या संग. काय बाई गुणाचा संसार आहे. गुणाच्या हात नजर ना लागू. मागाच्या बोले जशी अक्कल येऊ माय. आता बाई ह्यात माय बाई असं नाही येत बाई बोले. मला येते मी मॉडर्न हाव मी स्टँडर्ड हाव. ह्या आमच्या घरचं दोत्र काही कामाचं नाही ना. बेसर म्हणून आता कल्ला करावं माय. ती शहराच्या ठिकाणी साजरी नाही गावात असते ना दाखवलंच त्या रंजनीले बेसरम बोळ्याची. तर ती बसली मोठी आशा उठू मी धुतो ते कपडे. ते भांडे बैता तिथे उलशाक बेशिंगीत मला काही ते घासल्या जात नाहीत. तुझा भांडे घास माय तेव्हा ती नारीत कपडे धुतो मी. पाणी गेला चालते ना कुकडे पाण्याचं काही नाही ना माय. उलशाक सांडा का काही नाही पाण्याचं काही नाही. राहू दे मी करते ना. काही नाही ते मशीनचं ते काय ते बिघडलं काय माहिती ते हीच नाही होऊन राहिले. सांगते ना मी संध्याकाळी श्रावणीचे पप्पा आले की ते दुरुस्ती करायला आणतात मग कोणाले होते ते दुरुस्त. राहू दे आता करते मी करते. जा बसा तुम्ही टीव्ही पाहणं. रंजना काय करू राहिली खिकी खिदळून राहिली. त्या फोनात काही पाहून राहिली वही खरं ना अशा. मी हो म्हणून या रंजनाचा संसार चालू आहे. नाही तिच्या मायबापाच्या डोक्यावर गोटेच फुटले असते. मा जागी दुसरी सासू असती ना ती एक दिवस नांदी नसती. हे तुले म्हणून सांगतो. अगं राणी ए राणी इथे बेटा मी ते पिन ठेवली होती ग दिसली का तुला. कुठली पिन ग मम्मी मला नाही माहिती. अरे बाळा ती ना मला आजीने दिली नव्हती का. आता आपण मामाकडे गेलो होतो तेव्हा मी म्हटलं आता गेला ना तर देऊन दे. ती मला ती मामीची पिन आहे. आजीने मला दिली होती. आजी काही करते ना माझी पिन तुटली दिली मला देऊन दिली. म्हणून मी इथं काढून ठेवली ती. आता की आपण जाऊ तर सोबत न्यायची आठवण राहिली पाहिजे. उगाच कशाला त्या मामीची पिन वापरायची आपण. आई आजीने आणून दिली. माझं त्यावेळेस लक्षात नाही आलं ना की येताना देऊन देते म्हणून. त्या दिवशी मी लावली आणि तशीच माझ्या डोक्याला चढली आली ते. काय होते ग मम्मी आपल्या मामीचीच तर आहे आणि आपल्या आजी नसतं दिली मग काय होते. तसे नसते बेटा. मामीला असेल तिचं काम तर. त्या दिवशी माझी पिन तुटली आजीने मला दिली आणि मी ते केसांना तशीच लावली राहू दिली ना आपण तसंच चाललो आलो. लक्षात असते माझी ती पिन वापस द्यायची म्हणून. कशाला उगाच घ्यायचं. मामीला असं वाटलं असेल की बघा डबल 2 मिनिटासाठी लावायला दिली आणि ताई घेऊन गेले. असं होते ना. आणि मी कुठं पिना लावते मी केस मोकळेच तर ठेवते. म्हणून म्हटलं आता आपण नाहीतरी जाणार आहे तर म्हटलं आठवण म्हणून वर काढून ठेवली होती की आता पर्समध्ये टाकून देते म्हणजे देऊन दिलं जाते तिथं गेलं की. कधी जाणार ग आपण. आता छान गेलो असतो ना. ह्या आत्याकडचे पाहुणे कधी जातील. आता बेटा मला माहिती आहे का आत्याच्या घरची पाहुणे कधी जातात. आत्याला फोन लावला होता का तू आज.
हो लावला होता, पण आत्याचा फोन एंगेज येत होता. मग आत्याने मला परत फोन पण नाही केला. जाऊ दे, त्यांचे तर पाहुणे आहेत ना, तर म्हणून झालं नसेल आत्याचं करणं. जाऊ दे, मी आत्याला विचारत होती की कधी पाहुणे, मग ते पाहुणे गेल्यानंतर जाऊ ना बेटा. आता त्यांच्या इथं पाहुणे आले ना, असं थोडी असते. मग प्रत्येक प्रोग्राम हा ऍडजस्ट करावाच लागते ना. हो ना, हे पाहुणे पण मधातच आले उगाचच. आपण मग गावला तर चालले जाऊ ना, आता येईल मागून. आपण गावला तर जाऊया ना. उगाच माझ्या सुट्ट्या वेस्टेज चालले ना. मम्मी, आपण काय करूयात, आपण जाऊयात आपाजीकडे राहूयात. शिवम आहे ना, तर शिवम सोबत खेळायला पण मिळते ना. आणि मग मग आत्याकडे जे पाहुणे गेली का येईल. आणि मग मग शिवमचा काय काय ग मम्मी, बर्थडे नाही काय ग मम्मी? बारस. हा हा, बारसाचा प्रोग्राम होईल. पण आपण तर आधी जाऊया ना. अगं मी म्हटलं आत्यानं आपण गेलो असतो मागच्यासारखं, मग टेन्शन नाही. पप्पा आले नाहीत आपल्यासोबत. आत्यासोबत असली की, श्रावणी दीदी सोबत असली की छान रिझर्वेशन केलं जाते आणि आपण सोबत सोबत जातो. मग भीती वाटत नाही काही. अगं मम्मी, मी आहे ना तुझ्यासोबत. मग कसली भीती? मला सर्व माहितीये, मला सर्व कळतं. आता ट्रेन मध्ये कसं चढायचं, कसं उतरायचं, आणि कुठलं रिझर्वेशनची सीट कशी चेक करायची, का आपल्या सीटवर बसून जायचं. आणि डब्बा तर आपण घरूनच घेतो. आणि ट्रेन मधलं काही खायचं नाही, ट्रेन मधलं कुठलं काही विकत घ्यायचं नाही, आणि ट्रेन मध्ये जास्त कोणासोबत बडबडही करायची नाही. मला सगळं कळतं मम्मी. आता आपण आपल्या सीटवर बसून झोपून जाऊया. सकाळ झाली की अकोला. मग काय, तिथं तर मोठे बाबा येतातच आपल्याला घ्यायला. मग कसली भीती? तसं नाही, पण कसं सोबत असलं तर बरं राहते. म्हणून म्हटलं कडे आता नेऊ सोबत. सोबत पण त्याच्या घरात पाहुणे आलेच नाही, तर पाहून आता काय ठरते तर पाहू. पप्पा काय म्हणतात, काय सर्व ठरलं की नंतर. लवकर लवकर ठरवणं. मग तू लावणं आत्याला फोन लावणं. तू आत्याला म्हणणं की पाहुण्यांना सांग की आम्हाला गावाला जायचंय, आमच्या शिवमचं बारसं आहे. तर त्यांना पण बोलावं म्हणा तिथं बारशाला, प्रोग्रामला. पाहुणे पण प्रोग्राम अटेंड करतील. हो ना मम्मी, पाहुण्यांना बोलावणारच आहे नाहीतरी आपण. मग मग त्यांना म्हणा इथे आल्या कशा तिथे चला. आमच्या इथं खूप छान आपाजी आहे, आमचं गाव आहे, आमची गाय आहे, आमचं कोठा आहे, आमचं घर आहे. आपलं शेत पण दाखवूया आपण त्या पाहुण्यांना. हो ना, त्यांना पण आवडेल. त्या पाहुण्यांना काही नवं नाही, ते गावातच राहतात. तसं नसते बेटा, प्रत्येकाचा आपापला रुटीन असते. आपापल्या घरचे पाहुणे आले त्यांचं मॅनेजमेंट असते. असं नसते काही केल्या जात, कोणाला असं म्हणता नसते. मग मी संध्याकाळी नवीन आत्याला कोण विचारता येते. जा कर, तू काय करू राहिली होती? टीपी. हा, टीपी? पीटी तरी माहिती आहे मी. हे टीपी काय आहे? टाइमपास. मी म्हटलं काय करू राहिली ती. जा कर मग तू टीपी जाय. तू पण चल ना. नाही बाई, तो टाइमपास तूच कर. काय करे टाइमपास, ते कार्टून पाहत असेल, त्याच्यापेक्षा झोप काढतो एक. जाऊ दे, मम्मीलाच फोन करते मग. विचारते तरी काय त्यांचं घरचं वातावरण कसं. बाई तो लक्ष्मण दादाने खूपच फसवलं पप्पांना. असंच करतात ना लोक, चांगल्या माणसाला फसवतात. जे पप्पांना खूपच दुसऱ्याचा विचार करतात. म्हणून तर मला आवडत नाही असं जास्त सोशियल होणं. लोकांना खूप फायदा घेतात. लोकांना ना चपलेतच ठेवायला पाहिजे. पप्पा खूपच डोक्यावर घेतात ज्याला त्याला. नाही माझ्या बहिणीचा मुलगा बघा कसा हरामखोर निघाला. आता फोन लावते मम्मीला, विचारते कसं काय येतं. चला ना, वाटच पोरेल की मी म्हटलं कुठेच गेले दोघं आजी ना. ते बसला आता सारा गाव हिंडत. ऊन झालं ना, चला दुकानात लागला का काय आजी वाट पाहून राहिली. चाल 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 म्हणून झालं पप्पा. चला चला चला. आप्पाजी थांबा ना. आजी बाय, आम्ही इकडनं ते इकडनं. आप्पाजी इकडनं जाऊया ना आपण. या गल्लीतून आपण गेलोच नाही. आप्पाजी ही गल्ली झाली ना. अरे बाबा, लय ऊन झाला आता. अरे पाय 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 कसे डोक तपतात बापा रे. पाय पाय माझ्या डोकंही तपती रे. माझ्या डोक्यावर केस नाहीत व बाई. चला 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 चला. डोकं तपलं बापा, पाय चवून राहिले. घेव साखरेचं पोतं आलं. घेव साखरेचं पोतं. घेव गलंटे साखरेचं पोतं. आजी म्हणजे का आप्पाजीचं डोकं का गरम होते, कारण आप्पाजीच्या डोक्यावर केसच नाहीत. आता आप्पाजी टाकले आहेत ना, म्हणून ते टाकलं गरम होते उन्हाचं. चाल चाल चाल. पाय होतोय आजी काय म्हणते. टाकलं हाव गाव मी. आईजी ते शाहरुख खान सारखी केस जुळतात तुमची. फक्त ते लोकांना दिसतात आणि तुमची दिसत नाहीत. आजी तू ना आतमध्ये जा, ऊन खूप तापते. आपाजींची चप्पल आण. आपाजींनी पायात चप्पलच घातली नाही. मग आपाजींना आता गरम लागून राहिलं. तू चप्पल आण बरं आपाजींची. आमची ना एक गल्ली राहिली फिरायची. आपाजी ते राहिलंय ना, आपण तिकडून जाऊन येऊया ना. आपण तिकडे गेलोच नाही.
अरे बाबा संध्याकाळी जो संध्याकाळी लोक झोपले आता दुपारचे लोक गावात चोर फिरतात लोक चोर आपल्यालाच पकडतील म्हणजे हेच जागी आहेत आणि सगळेजण झोपले पाहिजे लोकांना कूलर लावले यशे लावल्या झोपले बाबा लोक चल 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 होय बाजूले चोर आले गावात नेतील आम्हा दोघं आजी नात्याला पकडून तू काय करशील मामा ओ बाप्पा वांदर नेलं बाप्पा तुम्हाला दोघं आजी नात्याने चोर आहे ना पकडून तुम्ही काय करू बाप्पा चला 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 संध्याकाळी जात असतात मग आता फिरायला आता ऊन झालं बाप्पा झोपायचं लागेल उघड गेट उघड मी उघडते आप्पाजी थांबा हा बाई लय हुशार आहे उघड बाई उघड तुम्ही व चप्पल नेल नाही काय नाही झाले तसेच तिच्याही पायात चप्पल नाही म्हणून असं तिला डोक्यावर घेतलं तिला खांद्यावर कोण घेतलं तर पायात चप्पल नाही घेतली तर पोरी तशीच माहिती नाही मी बोलता निघून गेलो कोण तिला खांद्यावर आणलं म्हटलं पायाचं येतील बाबूचे बाई चल आता काय बाबा ऊन झालं ऊन घेऊन लागेल बाबा बाई बिमार पडीन मग आपाजी पण माझ्यापेक्षा तर तुम्हाला जास्त ऊन लागेल ना कारण तुमच्या पायात चप्पल पण नाहीये आणि डोक्यावरती केस पण नाहीये